धन हा ऍक्च्युली बाहेर दिसणारा विचारांचा परिणाम आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जेव्हा आर्मीमधली दोघं माणसं रिटायर होतात, एक माणूस सिक्युरिटी गार्ड म्हणून लागतो आणि एक माणूस सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची कंपनी सुरू करतो. 10 वर्षांनी दोघंही भेटतात. दोघंही चर्चेमध्ये बोलतात की तू असं कसं काय करू शकला आणि मी असं कसं काय करू शकलो नाही. आपण दोघे एका बटालियनमध्ये, आपण एकाच युद्धामध्ये, एकच प्रकारची युद्ध एकाच काळासाठी खेळलोय किंवा लढलोय. तुला आठवतंय तो प्रसंग जेव्हा आपण बर्फात होतो आणि बर्फामध्ये मला आठवलं की रंगाडा झाकायचा राहिला आहे. तो झाकायचा राहिलेला रंगाडा आपण रात्री 2 वाजता कळलं की आपण झाकून येऊ शकतो. बर्फ पडतोय, रंगाडा दुसऱ्या दिवशी सुरू नाही होणार. तर तू म्हणलास जाऊ दे रे, नंतर दुरुस्त करू, आर्मी करेल दुरुस्त. आणि मी एकटा गेलो. तो 2 वाजता तो रंगाडा झाकून आला होता. तो रंगाडा कारण मला माझा वाटत होता. तू तेव्हा पण एम्प्लॉई होतास आणि मी तेव्हाही ओनर होतो. मी आत्ताही ओनर आहे, तू आत्ताही एम्प्लॉई आहेस. धन डोकं आहे. डोकं असलेलं धन बाहेर दिसतं. डोकं वापरल्याचा परिणाम बाहेर दिसतो. पण धन हे बाहेर नाही आहे, ते आत आहे. तो विचार आहे, तो स्वभाव आहे.